तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। साप्ताहिक प्रवचनमालेचा आपला विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता, एक चिंतन। आपण वचनामृताचा 19वा अध्याय बघत आहोत आणि मनुष्याची आपण ते विभागणी केली, वर्गीकरण ज्याला म्हणतो, कॅटेगोरायझेशन। आपल्याला प्रत्येक बाबतीमध्ये त्याचं वर्गीकरण करावं ते समजण्यासाठी, किंवा आजकाल ते स्टॅटिस्टिक्स असतं की अमुक याच्यात किती लोक आहे, अमुक्यात किती लोक आहे, अमुक्यात किती लोक आहे। त्याच्याशिवाय तुम्हाला योजना करता येत नाही, प्लॅनिंग करता येत नाही। म्हणून त्याची आवश्यकता असते। तर हा विषय समजणारा आपण काय आहोत, मुख्य म्हणजे आपणच। त्याशिवाय इतरांचा थोडी विचार केला तर ती थोडीशी मदत होते आपल्याला, की कारण हा सगळा विषय विवेकाचा आहे। आपल्यामध्ये विवेक कसा जागृत होईल, एक फार मोठी समस्या म्हणा, प्रश्न म्हणा, का विषय म्हणा, हा आहे। आणि आपण त्याला जन्मभर त्याचा विचार करत असतो, स्वतःच्या बाबतीत, इतरांच्या बाबतीमध्ये। आपण इतरांना 2 गोष्टी कशाला सांगतो की त्याच्यामध्ये विवेक जागृत व्हावा। लहान मुलांना सांगतो, अरे असं करू नको, असं कर। तरुणांना सांगतो, असं करू नको, असं कर। म्हणजे आपला अनुभव त्याला सांगतो, शेअर करतो। म्हणजे कसं, तो करतो आहे काहीतरी आपल्या मनाप्रमाणे। पण विवेक अशी गोष्ट आहे की ती जितका असेल आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये, तितके आपण सुरक्षित आहोत। कारण जीवनामध्ये बरेचसे अडथळे असतात, धोके असतात, ज्याची आपल्याला कल्पना नसते। मग ज्यांना त्याची कल्पना असते ते आपला अनुभव शेअर करतात। बाबा असं म्हणत नाही प्रत्येक वेळी आपण मी शेअर करतो आहे म्हणून, कधी म्हणतो, पण मी तुझ्याच जागी होतो तेव्हा असं झालं होतं, बघ लक्षात घे, असं करू नको। हा विवेक आहे। विवेकाने मग माणसं मग थोडेसे वेगळा विचार करायला लागतात आणि आपल्या व्यवहारामध्ये, वागणुकीमध्ये बदल करतात। योग्य तो म्हणजे नेहमी होत असं नाही, पण होऊ शकतं, व्हावं अशी अपेक्षा आहे। अशी उदाहरणं आपल्याला नेहमी दररोज जीवनामध्ये मिळतात, आपल्या बाबतीत, इतरांच्या बाबतीमध्ये। पण आपण मागे गेलो, साहित्यात गेलो, किंवा आपण नेहमी रामायण महाभारताचा विचार करतो, याचं कारण असं आहे की त्यात विवेक भरपूर आहे। महाभारतात तर ते अद्भुतच ग्रंथ आहे तो संपूर्ण विवेकावर आधारला। विवेक असला तर काय होतं आणि विवेक नसलं तर काय होतं। अर्थात विवेकानंतर वैराग्य येतं, म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही वागू शकता। विवेकानंतर वैराग्य नाही आलं तर मग आपल्याला वागण्यामध्ये जमत नाही ते। म्हणून विवेक वैराग्य नेहमी दोन्ही एकच जातात। विवेक वैराग्याचा एकत्र विचार केला जातो। नाही तर तुम्ही कसं काय, तुमच्या वागणूक बदल कसा होणार। विवेक झाला, विवेक म्हणजे काय, बरं आणि वाईट काय आहे, चांगलं आणि चुकीचं काय आहे, योग्य काय आणि अयोग्य काय आहे, त्याला आपण विवेक म्हणतो। त्याचे 4 आहेत, सत्य काय आहे, असत्य काय आहे। सत्याचं तुम्ही पालन करा, खोटारडेपणापासून दूर राहा। खोटारडेपणा, लबाडी, लुच्चगिरी, त्याला आपण असत्य म्हणतो। असत्य बोलणं, असत्य वागणूक, सार काय आहे, असार काय आहे, काय घ्यायचं, सार कशात आहे। जसं आपण ऊसाचा रस काढतो आणि ऊसाचा रस पितो, तर पिसाळ असं
त्याचे जे फोलपट असतात ते फेकून देतो. किंवा आता आंब्याचा आता ऋतू आहे, आपण काय करतो, आंब्याचा रस काढतो, नंतर कोय असते, सालपट असतात, त्याचं ते रेषा असतात, आपण काय करतो ते कचऱ्याच्या टोपलीत टाकून देतो. कारण तो आपल्यासाठी कन्झ्युम करण्याचा पदार्थ नाही आहे की नाही. आपल्यासाठी कन्झ्युम करण्याचा पदार्थ काय आहे, रस आहे. म्हणून आपण रसाचा स्वीकार करतो इतरांचा, त्याला म्हणतात वैराग्य. हा विवेक आणि वैराग्य दोन्ही. हे उदाहरण आहे फक्त. आपण नेहमी वापरतो शब्दांना घाबरतो की नाही, शब्दावलीला घाबरतो, पण ते आपण नेहमीच करतो. पण ते फक्त शास्त्रीय पद्धतीने नेमकं कसं करायचं, त्याचा नेमका विषय काय जर माहीत झालं, आपल्या ज्ञानात फार मोठी भर पडते आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनात फरक पडतो. माणसात फरक कशात असतो, त्याला किती अक्कल आहे, बुद्धी किती आहे आणि तो वागतो कसा, त्या ज्ञानाचा उपयोग कसा करतो. जो जितका करतो तितका पुढे जातो, जितका उन्नत होतो, महान बनतो की नाही, त्याची कीर्ती वाढते. हे सगळे उपनिषदाचे शब्द आहेत. तैत्तिरीय उपनिषद महान भवती अकीर्त्या भवती, सगळे उपनिषदातले विचार आहेत. हीच प्रक्रिया आहे, फक्त ती पद्धतशीरपणे करायला पाहिजे, शास्त्रीय पद्धतीने करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला शक्ती, बळ लागत असतं, ते बळ वाढवावं लागतं. दुसरं म्हणजे आपल्यामध्ये ती प्रेरणा लागत असते, ती नसेल तर आपण ढिले पडतो, होत नाही की नाही. आता हा विषय पुढचा येईल आहे, त्यालाच म्हटलं आहे तीव्र वैराग्य. आपण मंद असतो, जरा सुस्त असतो, डल असतो, जड असतो. ती मंदता, जडता, आळस इतर बाबतीत असतोच, पण ह्या बाबतीत जास्ती असतो. त्याचंही उदाहरण दिलं आहे की इथे जो मांडला आहे, 50 वर्षाचं वय झालं, केशवसेनांचं एक जण नातलं, 50 वर्षांचं वय झालेलं, पाहिलं पत्ते खेळतो आहे, जणू देवाचं नाव घ्यायची वेळ अजूनही आलीच नाही. या सध्यातले वाक्य आहे, 2 वाक्य आहेत. आता जर आपण यांनी विचार केला तर काय चूक आहे, झालं 50 वर्ष झालं असेल, 50 वर्ष म्हणजे काहीच नाही. आणि माणसं 50 वर्षाचे काय, अगदी खूप झालं वय, तरी जसे ते 25 वर्षामध्ये वागायचे तसेच ते अजूनही जातात लोक ना. इथे जातात, कुठे, देश विदेशामध्ये जातात मौज मजा करायला. ते सगळ्या हे असतात, टूर असतात, ट्रॅव्हल टूर्स असतात. इथेही बाहेरही लोकांकडे पैसे आहेत आणि त्यांनी जावं, जरूर जावं, जग बघावं, देश बघावा, त्यात काही चूक नाही आहे की नाही. पण ते असे वागतात किंवा म्हणजे अशी मानसिकता दिसते की त्यांना सगळं किती घ्यावं किती नाही, मजा करावी. जसं मुलं असतात, तरुण असतात, त्यांना तो विवेक नसतो, विवेक मुळीच नसतो. आपण प्रल्हाद वगैरे उदाहरण सोडून द्या, हे मोठे मोठे लोक आहेत, यांची नावं काय घ्यायची, फार महान लोक आहेत की नाही, हे जगाच्या पलीकडले लोक आहेत. पण सर्वसाधारणपणे तरुण याकडे वळत नाही, कारण तरुणांना विवेक नसतोच. वैराग्य तर फार दूरची गोष्ट झाली की नाही. त्यामुळे ते पूर्णपणे भरकटल्यासारखे म्हणा, थोडं तरतम असतो, सगळेच काही तसे नसतात, पण बऱ्यापैकी आपण एक सर्वसाधारणपणे जर विचार केला तर आपल्याला तेच आढळतं. त्यांच्याकडनं आपण किती अपेक्षा केली तर ते म्हणजे काय, इथं सगळ्याला मोठ्यानं जमत नाही आहे, मग तरुणांना काय जमणार. लहानांना विचारच करू नका, लहानांना तुम्ही काय सांगणार. त्याला तेवढाच घास द्यावा लागतो, त्याच्यात तेवढा तोंडात जाईल आहे. लहान मुलाच्या तोंडात मोठा घास घालून काय फायदा, तो खाऊ शकणार नाही, त्यात तोंड भरून जाईल, त्याला गिळता येणार नाही, चावता येणार नाही. तसलाच प्रकार आहे. तर 50 वर्षाचं वय, त्या काळात 50 वर्षाचं वय 100-150 वर्षांपूर्वी मोठं होतं. आयुमर्यादा फार कमी होती. म्हणजे अपेक्षा अशी असायची की यांनी आता विवेकी बनावं, शहाणं बनावं. ठीक आहे, तरुण आहे, त्यांना शहाणपणा नसतो, लहान मुलांना नसतो, म्हणजे गंभीर विचार करू शकत नाही, क्लासिक विचार करू शकत नाही की नाही, आपल्या जीवनाकडे गंभीरपणे बघू शकत नाही. ते जीवन म्हणजे फक्त काही बागडणं नाही आहे, लहान मुलाचं खेळणं नाही आहे. जीवन म्हणजे सिरियस गोष्ट आहे. स्वामींचे वाक्य आहे की नाही,
लाईफ इज अ व्हेरी सिरियस थिंग की नाही. लहान मुलांना सिरियस गोष्ट सांगत नाही आपण, तो बागड तर बागडू देतो की नाही. आपण त्यात काहीच अडथळा आणत नाही. बरोबर आहे ते, कारण त्याला सांगत त्या गोष्टी सांगून काही फायदा नाही आहे की नाही. ध्रुवाच्या आईने सांगितलं आणि ध्रुवाला समजलं, कारण तो लहान असला तरी शहाणा होता की नाही. पण हे अपवाद आहेत की नाही, साधारणतः असं होत नाही की नाही. म्हणून इथे जे म्हटलं आहे की तो वेळ वाया घालवत आहे, पत्ते खेळतो आहे. आता पत्ते खेळणं म्हणजे काही फार मोठी गंभीर गोष्ट नाही आहे. पत्ते म्हणा, आणखी काय, चेस म्हणा, शतरंज म्हणा, जे काय असेल ते, हे फार गंभीर मामला नाही, चूक नाही आहे. आपला वेळ कसा घालवायचा प्रॉब्लेमच असतो आपल्याला, आहे की नाही. म्हणूनच लोक जातात फिरायला. उन्हाळा असो, आता उन्हाळा भर उन्हाळा आहे तरी लोक भटकतात, सुट्टे असतात भटकतात, लोक उन्हात भटकतात. तुम्ही आम्ही तेच केलं आहे, त्या दुसऱ्याला काय म्हणायचं, आहे की नाही. त्यात काही चूक नाही आहे की नाही. म्हणजे कसं आपण त्याला ब्रेक देतो म्हणतो, किंवा रिलॅक्स होतो, आनंद घेतो, आहे की नाही. कारण हे आपलं जे बोर्डम आहे दररोजचा, वैताग आहे, हिंदी त्याला उक्ताहाट म्हटलं आहे. तिथे गीतेमध्ये त्याला निर्विण्ण चेतसा म्हटलं आहे. निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा, अनिर्विण्ण चेतसा म्हटलं आहे. संधी आहे ती की नाही. म्हणून अर्जुना, तो योगाचं पालन कर, अनिर्विण्ण चेता, निश्चयाने पालन कर. कारण निश्चयाने का बाबा, कारण ते माणूस डगमगतो तिथे, त्याचा निश्चय कमी होतो. दररोज ध्यान करा, जप करा, देवाला पूजा करा म्हटलं तर आनंद आहे, म्हटलं तर वैताग आहे. पूजादिषु अनुराग, असं भक्तिसूत्र आहे नारदांचं. त्या माणसाला पूजा आदिषु, आदी म्हणजे सगळं चालं, जप ध्यान सगळं चालं. अनुराग, त्याच्यात प्रेम आहे त्याचं. लोक देवाची पूजा प्रेमपूर्वक करतात, आनंदाने करतात की नाही. त्याच्यात त्यांची आवड आहे ती. वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी आवड असते. काही लोक जप करताना आनंद करतात, ध्यान करताना करतात, काही लोक तीर्थयात्रा करतात. तो आनंदाचा विषय आहे की नाही. कारण तो सात्विकतेच्या पलीकडला आहे. पण काही आनंद तमोगुणाचे आनंद असतात, रजोगुणाचे आनंद असतात, आहे की नाही. ते पण आपण घेतो. इथे बघतो, इथे म्हटलं आहे की 50 वर्षांनी पत्ते खेळतो आहे. यात काही विशेष काही आपल्याला वाटत नाही. यात काय माणसाने करायचं का मग? वेळ जात नाही, वेळ कसा घालवायचा. वेळ जेव्हा नसतो तेव्हाही काहीतरी करलं, तर वेळ असतो तेव्हाही हाच प्रॉब्लेम आहे, वेळ घालवायचा कसा की नाही. म्हणून त्यांनी इथे एक वाक्य टाकलं आहे की जणू काय अजूनही देवाचं नाव घ्यायची वेळ आलीच नाही, अजूनही आलीच नाही. ते केव्हा येणार? अजूनही आलीच नाही म्हणजे तर अध्यारूत आहे की देवाचं नाव घेण्याची वेळ कधीतरी आली पाहिजे, असं अध्यारूत आहे त्याच्यामध्ये. अध्यारूत म्हणजे मानून घेतलं आहे त्याच्यामध्ये. ते तुम्ही त्याचा अर्थ तसा काढायला पाहिजे, त्याला अध्यारूत म्हणतात. ती बाब तिथे लपलेली आहे, तुम्हाला ती समजून घ्यावी लागेल. जणू अजूनही देवाचं नाव घ्यायची वेळ आलेली नाही की नाही. अजूनही म्हणजे केव्हा? ती केव्हाही येऊ शकते आणि केव्हाही येऊ शकत नाही. तिथे वयाचा संबंध नाही आहे आणि नाही आहे असंही म्हणता येत नाही. फक्त ती अपेक्षा असते की झालं बाबा तुझं आता इतके दिवस म्हणत होता, काहीतरी बहाणे करत होता, आम्हाला वेळ नाही आहे, कामं आहे, घर बघावं लागतं, अमुक बघावं लागतं, तमुक बघावं लागतं. आपली मोठी लंबी यादी आहे. आमच्यामागे किती जबाबदारी आहे याची मोठी यादी आहे. त्यातल्या बहुतेक बहाणे असतात, खोटे असतात, त्या खऱ्या नसतात. जसं हे आहे, आमचा वेळ जात नाही म्हणून पत्ते खेळतो आहे. पुन्हा मी म्हणतो, मी पत्ते खेळणं काही त्याच्याविषयी आपण बोलत नाही. तिथे जरी श्रीरामकृष्ण त्याच्यामध्ये खूप सिरियसली बोलतात आहे, सर्वसाधारण लोकांच्या दृष्टीने हा विषय सिरियस नाही, गंभीर नाही आहे की नाही. पुन्हा प्रश्न तुम्ही वेळ घालवणार कसा? जर तुमची सवय नसेल की वेळ कसा घालवायचा ह्याची, तर आपण काहीतरी शोधून काढू, गप्पा मारू. पुष्कळ रिटायर्ड लोक बघत नाही का, ते याच्यावर बसले असतात, बेंचावर जसे असतात ना, सरकारनी कॉर्पोरेशननी लावलेले असतात, बसतात, किंवा पुलं असतात, नाल्यावरची पुलं, त्याच्या
कट्ट्यावर बसतात, कट्ट्यावरच्या गप्पा, संध्याकाळी निघतात, घरून बाहेर पडतात. पूर्वीच्या काळी देवळात जायचे लोक, कथा कीर्तन ऐकायचे, नाहीतर मग गप्पा राहायचे, घरी असा आहे तसा आहे, हा असा आहे तसा आहे म्हणून. का गाड्या असतात ना त्याच्यात. ते आपले मंदिर त्यासाठीच आहे, क्लबसारखं आहे. जसे वकिलांचे क्लब असतात, डॉक्टरचे क्लब, तसं हे क्लब आहे. मंदिरात जायचं आणि तिथे काय आहे, सार्वजनिक ठिकाण आहे, तिथे बसायचं आणि आपल्या घरच्या सगळ्या सुखदुःखांच्या गोष्टी करायच्या. हां, वाटलं तर देवाचं दर्शन केलं, नाही केलं. ते पुण्याला पर्वती आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तिथे आमचे एक महाराज आले होते, तिथे माझ्याशी बरेच जुनियर होते. ते म्हणे आपण मला पर्वतीला जायचं, बरेच दिवस गेलो नाही. म्हणजे चला, आम्ही अगदी सकाळी गेलो, पर्वती सोडून वरती गेलो. तिथे मंदिर आहे, शिवाचं मंदिर आहे, कार्तिकाचं मंदिर आहे. आमचा आश्रम आहे खाली दांडेकर पुलाजवळ. त्यावेळी पुण्यातच होतो. गेलो तर तिथे सगळे लोक काही व्यायाम करत होते, काही बसले होते, काही गप्पा करत होते. पु ल देशपांडेचं ते आहे ना, सारं कसं शांत शांत नाटक, तुम्ही काही लोकांनी बघितलं असेल किंवा वाचलं असेल. तर सगळं तिथे चाललं होतं तसं, आहे की नाही. हां, ठीक आहे, सकाळची वेळ आहे, लोकांनी व्यायाम करायला पाहिजे, सकाळची शुद्ध हवा घ्यायला पाहिजे, खायला पाहिजे. मग आम्ही तिथून मंदिरात गेलो. तिथले म्हटलं मंदिरात काहीतरी 5-10 लोक तरी असतील, एक जण नव्हता दर्शन करायला. म्हटलं अरे बघा, इथे एवढे लोक येतात, मंदिरात दर्शन करायला कोणीच जात नाही. कारण त्यांना मंदिरात दर्शन आलोच आहे तर एकदा मंदिरात देवासमोर बसायचं, नमस्कार करायचा आणि मग आपलं काय करायला तर करा. पण तो त्यांचा विषयच नाही आहे. अर्थात ही गोष्ट अगदी कॉमन प्लेस झालेली आहे, सर्वसाधारण झालेली आहे. यात काय आता कौतुक करण्यासारखं किंवा काहीतरी असं भुवया चढवण्यासारखं आणि डोळे फाकण्यासारखं असं काही नाही आहे. खूपच सर्वसाधारण झालं. तरी ते देऊळ कशाला बांधलं आहे, त्यासाठी बांधलं आहे की जावं लोकांनी दर्शन करावं. तर कोणी जात नाही दर्शन. म्हणजे आमचं ऑब्झर्वेशन, निरीक्षण. म्हटलं अरे वा, अद्भुतच आहे, इतकं जवळ आहे, ते लोक दर्शनात कोणी नाही आणि सगळे लोक त्या परिसराचा वापर करतात आहे. म्हटलं व्यायामासाठी की नाही. व्यायाम, शरीराचा व्यायाम ही शारीरिक गोष्ट आहे. मनासाठी तुम्ही देवळात जा, देवाचं हे करा. पण होत नाही तसं. वृत्ती बदलली की सगळंच बदलून जातं, की नाही. माणसाची वृत्ती बदलली, मन बदललं की सगळंच होतं. म्हणून त्याला विवेक आणि वैराग्याकडे वळवावं लागतं. हाच इथला विषय आहे. बऱ्याच पद्धतीने श्रीरामकृष्णांनी हा अध्याय सांगितला आहे, की नाही. फक्त त्यांच्यात तोंडून आल्यामुळे ती जरा आपल्याला जास्ती धक्का देते किंवा जास्ती गंभीरपणे आपण त्यावर चिंतन करतो, विचार करतो. शेवटी गोष्ट कठीण आहे. वृत्ती बदलणं फार कठीण गोष्ट आहे, आणि फार फार कठीण गोष्ट आहे. नाही तर सगळं जगच बदलून गेलं असतं आणि जगामध्ये सुखाचा महापूर वाहू लागला असता, की नाही. सगळीकडे आनंद, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे असं झालं असतं. आनंदे भरीनं तिन्ही लोक, तसं काही होत नाही. याचं कारण आहे लोकांची वृत्ती बदलण्याकडे आपण काहीच करत नाही. शाळाही करत नाही, घर करत नाही, आईबाप करत नाही, कोणीच करत नाही. हे थोडंफार काम संत करतात. त्यांना कळतं अरे काय चालू आहे. म्हणजे कसं, अरे तुमचं नुकसान होणार, आताही होत आहे आणि पुढेही होणार. हे लोक यांनी परलोके, जागे व्हा, उत्तिष्ठत जागृत, उठा जागे व्हा. हे कशाला सांगतात, कारण आपण बसलेलो आहोत, झोपलेलो आहोत म्हणून ते सांगतात उठा जागे व्हा. ते ह्याच्यात छान आहे ते की जो, अरे तुम्ही झोपले असाल तर उठून बसा, उठून बसले चालायला लागायचं, तुम्ही धावायला लागा. चरैव येती चरैव येती. आपले वेद सांगतात अरे चालत राहा चालत राहा चालत राहा, चर एव येती, याने चालत राहा याने. असं म्हणू नका की आम्हाला चालायची इच्छा होत नाही, आम्हाला बसायची इच्छा होते, अडवायची इच्छा होते, झोपायची इच्छा होते. चालत राहा चालत राहा चालत राहा. म्हणजे हे चालत राहा हा मोमेंटम असतो ना, तोच तुम्हाला जागृत ठेवेल. आणि तुम्ही झोप असेल तर तुम्हाला तो झोपेचाच मोमेंटम तुम्हाला झोप आडवं करेल. हा मोमेंटम असतो, हा मोमेंटम वाढवायला पाहिजे. म्हणून ते म्हटलं आहे की मोमेंटम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही. जसं आपण गाडी चालवतो आणि गाडी चालवतो कशाने, त्याला काहीतरी शक्ती देतो. मग सायकल असेल तर पेडल फिरवतो, 4 चाकी 2 चाकी त्याला आपण तर ॲक्सिलेटरनी पॉवर देतो.
आहे की नाही. पण तो देत नाही आपण आता पेडलही फिरवत नाही, ॲक्सिलेटर पण दाबत नाही, तरी गाडी चालू राहते. का चालू राहते? कारण त्याला मोमेंटम आहे, त्याला मोमेंटम म्हणतात. आणि आता काही देत नाही, तुम्ही पॉवर देत नाही आहे, पण ते मोमेंटमही काल चालू राहते. तसा आपल्या जीवन मोमेंटम पाहिजे. जो मोमेंटम देईल तोप्रमाणे ते तुमचं जीवन जाईल आहे. म्हणून जो मोमेंटम इथं दाखवला आहे की 50 वर्षांचं वय झालं तरी अजूनही पुन्हा सांगतो मी तुम्हाला, हा पत्तेबित्ते फार गौण विषय आहे की नाही. लोक अगदी वय झालं, शेवटी झालं तरी खूप जातात भटकायला देश विदेशामध्ये, आणि अगदी जसे काही तरुण मुलं आहेत, मुली आहेत, त्याच्याप्रमाणे वागतात. खाणं पिणं आणि फिरणं, कपडे लत्ते, पुन्हा काय म्हणतात आपण, त्याच्यात कोणी कोणावर कॉमेंट्स करू नये की नाही. परंतु जे दाखवलं आहे की तुमच्या जीवनामध्ये वृत्ती तशीच आहे. प्रगती काही झालीच नाही आहे, उन्नती काही झालीच नाही आहे. तुम्ही जिथे होते 100 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, तसेच तिथेच आहात. सांगण्याचा मुद्दा हा इथे की जणू देवाचं नाव घ्यायची वेळ अजूनही आलीच नाही. याचा अर्थ काय? देवाचं नाव घेणं हा नाही घेणं हा एक मुद्दा झाला की नाही. मग आपण म्हणतो, असंच बघितलं तर प्रल्हाद होता, पुन्हा आपण प्रल्हादाचं उदाहरण घेतो. तो देवाचंच नाव घ्यायचा, नारायण 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 करायचा. एवढंच नाही तर आपल्या वयाच्या मुलांना पण तो तेच सांगायचा, अरे देवाचं नाव घ्या, देवाचं. हे उदाहरण म्हणून घेतो आहे कारण महाभारतच फार स्पष्ट आहे, फार सुंदर आहे ते. महाभागवतामध्ये आणि श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर आहे. याच्यामध्ये पुराण फार अद्भुत आहे आपल्याकडे नाही. तर आपल्या मुलांनाही करायचा. त्याच्या वडिलांना त्याचे गुरु सगळ्यांना सांगितलं. चंडमर्क होते त्याचे गुरु, त्याचे वडील. खूप प्रयत्न केला परावृत्त करण्याचा, पण ते काय केलं, ऐकत नव्हते. म्हणजे स्वतःही करायचं ते आणि आपल्या सगळ्यांना पण तेच करायला लावायचं आहे की नाही. याचा अर्थ काय? अध्ययन आणि अध्यापन, जे गीतेत म्हटलं आहे शेवटी, य इमम अध्यक्षते की नाही, धर्म्यम संवाद मावयो हो असं म्हटलं आहे. आमच्या दोघांचा संवाद धर्मसंवाद आहे हा आहे की नाही. त्याचं अध्ययन जो करेल, अध्यापन, तिन्ही गोष्टी, अध्ययन, अध्यापन आणि श्रवण, भगवद्गीतेमध्ये शेवटी आहे ते. त्याला संप्रदाय विधी म्हणतात आहे की नाही. तो करेल, सर्वोच्च माणूस आहे तो. त्याच्यासारखा माझा आवडता आजही नाही उद्या होणार नाही असं देव म्हणतात. म्हणजे इज अ टॉप मोस्ट मॅन. म्हणजे त्याची उन्नती अगदी टोकाला पोचलेली आहे, त्याचं श्रेष्ठत्व टोकाला पोचलेलं आहे असं. तो देवाचं नाव घेतो आहे, प्रल्हाद देवाचं नाव घेतो आहे. एकच उदाहरण, असे शेकडो उदाहरणं आहेत, पण ते स्पष्ट उदाहरण आहे म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो. तो स्वतःही करतो निताने, म्हणजे तो अध्ययन करतो, स्वतःही करतो, उपासना, दुसऱ्यालाही तसंच करायला लावतो, अध्यापन पण करतो की नाही. याचा अर्थ काय? इथे याचा हा जो वाक्य आहे, जणू देवाचं नाव, त्याची वेळ त्याच वेळी आली आणि तो म्हणतो की अरे हेच बरोबर आहे. आज आपल्याला मुळीच पटणार नाही, ही गोष्ट मुळीच पटणार नाही. ते म्हणतात आपण जेव्हा मराठी वेळ येईल तेव्हा देवाचं नाव घेऊ, त्यावेळी देवाचं नाव घ्यायचं असतं असं शास्त्र म्हणतं की नाही. गीताही म्हणते की नाही की त्यजत्यन्ते कलेवरम सतमयी वैती कौन्तेय तदा तद्भाव भाविताः की नाही. कलेवर म्हणजे शरीर जेव्हा सोडण्याची वेळ आहे तर तुझा जो भाव येईल त्यावेळी तुझी गती होईल आहे असं गीता म्हणते. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मरयुध्यच. म्हणून अर्जुना, सर्वेषु कालेषु, सगळ्या वेळी काळी माझं स्मरण कर, माझं नाव घे, जप कर. आपण आपल्या भाषेत मांडलं तर देवाचं नाव घे. जपामध्ये काय देवाचं नावच असतं ना, आणखी काय असतं. युद्ध कर म्हणजे आपलं काम पण कर, सांसारिक काम कर, प्रापंचिक, पण ते प्रापंचिक काम नसतं, ते देवाची सेवा असते, पण तो वेगळा विषय आहे. म्हणजे काय की तो देवाचं नाव घ्यायला काही वेळ बघत नाही आहे की मला वेळ मिळेल तेव्हा मी देवाचं नाव घ्यायला. प्रल्हादाने नंतर बरंच केलं. तो राजा होता, बरेच वर्ष होता, खूप वर्ष जगला तो. देवाने आशीर्वाद दिला होता त्याला. आता राजाला काय कमी, राजाच होता तो की नाही. तो लहान होता, देवाचं नाव घेतलं, मग त्याचं काय बिघडलं काय? नाही. त्याच्या कुळामध्ये सुद्धा मोठे मोठे लोक, विरोचन झाल्यानंतर बळी झाला, बळीराजा म्हणतात, तुम्हाला माहिती आहे. बलिप्रतिपदा करतो आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये. म्हणजे काय, त्यांनी देवाचं नाव घेतलं म्हणजे त्यांनी कर्तव्य केलं नाही असं नाही. कर्तव्य नसतं केलं तो कडवडं झाला कसं असतं. आज त्याची आपण आठवण कशी करतो आहे
होळीच्या वेळी त्याची कशी आठवण करते. होळीच्या वेळी होलिका म्हणजे काय, तेच आहे. त्याची आत्या आहे, त्या आत्याच्या मांडीवर बसला आणि तो नाही जळला आणि त्याची आत्या जळली. त्याला आपण होलिका दहन म्हणतो. होलिका त्याची आत्या होती, वडिलांची बहीण होती, हिरण्यकशिपूची बहीण होती ती. म्हणजे काय नाही, त्याचं काही नुकसान झालं नाही. सांगण्याचं तात्पर्य काय, त्याला सगळं मिळतच गेलं, मिळतच गेलं. पण आपला विश्वास तो नाही जो प्रल्हादाचा होता, आहे की नाही. तुम्ही त्या परमात्म्याला, त्या ब्रह्माला स्मरण केलं की तुम्हाला याची काही ही फार मोठी गोष्ट नाही आहे. जे आपण मिळवतो आहे किंवा मिळवणार आहोत किंवा मिळवाविषयी आपली आकांक्षा असते, ते काही फार मोठी गोष्ट नाही आहे, फार क्षुल्लक गोष्ट आहे. स्वामींनी याच्यासाठी फार भयंकर शब्द वापरले ज्ञानयोगामध्ये, आहे की नाही, की फार क्षुल्लक गोष्ट आहे. पण त्याचंच आपल्याला इतकं कौतुक आहे की आपण मोठी गोष्ट मागे पडते, बाजूला पडते. याचं कारण काय, विवेक नाही आहे, विवेक नाही आहे, विवेक विचार नाही आहे. आपण देवाने बुद्धी दिली आहे, पण बुद्धी आपण जी बुद्धी आपल्याला मुक्त करते, सा विद्या या विमुक्तये. विद्या तीच, ज्ञान तेच, जीवन तेच, जे आपल्याला मुक्तीकडे नेतं, बंधनातून सुटका नाही करते आपल्याला. पण आपण जीवनभर असेच कर्म करतो, अशाच प्रकारे वागतो, अशीच वृत्ती ठेवतो की ज्याप्रमाणे आपण बांधले जाऊ, आणखी बांधले. म्हणजे हळूहळू मोकळं व्हायला पाहिजे, क्षीण व्हायला पाहिजे. वृषे हा क्षीण कल्मषा म्हटलं आहे. आपले सगळे दोष क्षीण व्हायला पाहिजे, निर्बल व्हायला पाहिजे, दुर्बल व्हायला पाहिजे. तसं होत नाही आहे. ते आणखी पक्के होत जातात, आणखी पक्के होत जातात. आपल्या वृत्ती, आपल्या वासना आणखी प्रबळ होत जातात. कमी व्हायला पाहिजे, उलटं होतं, आहे की नाही, हे ते सांगतात. हे म्हणून तर बद्ध म्हणतात, ते त्याला बद्धता म्हणतात. जीवाचे प्रकार 4: बद्ध, मुमुक्षु, मुक्त आणि नित्य मुक्त. नित्य मुक्त आणि मुक्त हे 4 प्रकार झाले. आपण कोणत्या कॅटेगोरीत बसतो, नाही की नाही, हे सगळं दिलं की कुठे बसतो आपण. इतरांनी सांगण्याची काय गरज आहे, आपल्यालाच कळून जाईल आहे. कारण हे उदाहरण कशाला दिलं आहे, भरपूर उदाहरण दिलं आहे ते. तर वाचायला वेळ लागेल, 2 मिनटं लागतील, की नाही. पण हे जसं मी आत्ता पत्त्याचं वाचलं आहे, की नाही, जणू देवाचं नाव. केशवसेनांचा एक जण नातलग, 50 वर्षांचं वय झालं. एक नातलग म्हणजे काय, सगळी 4 बाजूला आपल्या तेच, आपणही तसेच आहोत. म्हणजे अजूनही आपल्यामध्ये तो विवेक आलेला नाही आहे, कारण त्यासाठी काहीच प्रयत्न केलेला नाही आहे आपण. आपण त्या दृष्टीने बुद्धिवान नाही आहे. गीता त्याला बुद्धिवान म्हणते. सबुद्धिवान मनुष्येषु असं म्हटलं आहे. मनुष्यामध्ये तो बुद्धिमान आहे. आपले कसले बुद्धिमान आहोत आपण. अशी बुद्धी आपल्याला कमीच असते सर्वसाधारणपणे. आपला ऐकू फार कमी असतो, पण त्या ऐकूविषयी आपण बोलत नाही आहे. नाही, बुद्धिमान म्हणजे तुम्हाला कळल्या पाहिजेत गोष्टी आणि त्याचा तुम्हाला वापर करता आला पाहिजे, जीवनात वापर करता आला पाहिजे. संत आपले बुद्धिमान होते, ते पैसे कमावण्यात बुद्धिमान नव्हते, प्रपंच सुरेख करण्यामध्ये बुद्धिमान नव्हते. तुकारामाचा संसार तर पूर्ण बिघडलाच तो. सगळ्यांचे संसार बिघडले. मी पण इतके 1000 लोक संसार करतात, त्यांना कोण विचारत आहे. शेकडो कोट्यावधी लोक आहेत, त्यांना कोण विचारत आहे. ज्यांचे संसार बिघडले त्यांचं अजूनही स्मरण करतो. स्वामी विवेकानंद, नरेंद्र देव काही घरी खायला नाही, वडील गेले अचानक, सगळी सोबतता गेली, विपन्न आला, विपन्न अवस्था आली, घरी आई आहे, बहिणी आहे, भाऊ आहे, सगळं आहे, सगळं बिघडलं. नोकरी मिळत नाही, इकडे तरी भटकतात आहे, काहीच होत नाही आहे. इतके बुद्धिमान, इतके योग्य व्यक्ती, कुछ नहीं हो रहा है, की नाही. अशा स्थितीमध्ये ते म्हणतात की तशा स्थितीत त्यांनी निर्णय घेतला. इतक्या बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी निर्णय घेतला. याच्यावरून आपल्याला कळतं विवेक म्हणजे काय. नाही, तो आपल्याकडे किती आहे, एक थेंब तरी आहे काय. त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला की नाही, मला आपलं घरी बाहेर पडायला पाहिजे. त्यावेळी श्रीरामकृष्ण होते, ते अजूनही सशरीर होते, पण त्यांनी निर्णय घेतला की नाही, मला जायला पाहिजे घराच्या बाहेर. हे बंधन आहेत की नाही. त्यांचा मोठा भाऊ, सगळ्यात मोठा मुलगा म्हणजे कर्तव्य हेच आहे ना की घराला सावरायचं. आणि ते काही चूक नव्हतं, बरोबर होतं. पण तो विवेक आहे. विवेक एवढा मोठा आहे की ह्या गोष्टी काही विशेष ते पुन्हा दोष नाही आहे. लक्षात घ्या, तुम्ही आम्ही केलं तो दोष आहे, तो मोठ्या लोकांना दोष नाही आहे. गीता तेच म्हणते, तो दोष नाही आहे.
श्रीरामकृष्ण म्हणले त्यामुळे आधीच बघितलं म्हणून आत्महत्या ती आत्महत्या नाही आहे, कारण सगळं तयार आहे, त्याला काय जगायचं आहे. अर्थात तसं करू नये कोणी, ठीक नाही, पण तसं त्याचा आपण तो पैलू घेऊ शकतो की त्याला वाटतं. जसं आता ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली, फारसं वय कमी होतं, 20-21 वर्षाचं त्याचं वय होतं. आता ती काय आत्महत्या आहे काय? आपण असंही म्हणू आणखी जगले असते तर किती मोठं काम आहे. 21 वर्षांमध्ये त्यांनी एवढं मोठं काम केलं. स्वामी विवेकानंद 40 वर्षाचे सुद्धा आधीच गेले, त्यांनी आणखी 40 वर्ष 100 वर्ष जगले असते, त्यांनी किती मोठं काम केलं असतं. आपण असंच म्हणतो, आपल्याला मरायचंच नसतं, जगायचंच असतं, आणखी जगायचं असतं, आणखी त्याला अभिनिवेश म्हणतात योगशास्त्रामध्ये. आणखी जगायचं, आणखी जगून करणार काय? तुम्हाला काय केलं तुम्ही? काही केलं नाही, आज पुढे तरी काय करा 10-20 वर्षांमध्ये, ठीक नाही. इतकं दिवस जगून काही दिवे लावले नाही, आणखी 2-4 दिवे किती लावणार तुम्ही दिवे, आहे की नाही? काहीच नसतं. पण ते काय म्हणतात, आम्हाला जे काय मी केलं की आम्हाला आता काही, म्हणून ते निवृत्तीनंदना फार दुःख झालं होतं, कारण तिथे होते, त्यांचे सर्वात वडील होते ते होते. निवृत्तीनं सगळ्यात मोठे होते, त्याच्यानंतर सोपान ते पण गेले तेव्हा निवृत्तीनं जिवंत होते. मुक्ताबाई गेली तेव्हाही ते जिवंत होते. म्हणजे काय चालू आहे माझ्या म्हणजे मोठ्यांमध्ये त्यांचं फार सुंदर ते आहे की मोठ्यांच्या आधी लहान झालं म्हणजे किती बिकट अवस्था असते, मनाला किती त्रास होतो, किती दुःखाचा पहाड अंगावर कोसळतो. असं नाही. मुक्ताबाई गेली तेव्हा ते पण त्यांना बोलता, त्यांचं ते दुःख होतं, मला बोलता पण आलं नाही तिच्याशी, कारण ते काय ते मोठं वादळ आलं, वीज चमकणे वीजवर चालली गेली, असं बरोबर नाही. मुक्ताबाई नगर आहे ना ते बऱ्हाणपूरजवळ, ते मंदिर आहे तिचं. सोपान बाबाचं मंदिर ते सासवडला आहे, ठीक नाही. निवृत्तीनाथाचं मंदिर ते त्र्यंबकेश्वरजवळ आहे. ज्ञानेश्वर मला माहीतच आहे, आळंदीला आहे. म्हणजे बघा यांचं पूर्ण जीवनाचं केंद्र काय होतं, दिशा काय होती, संपूर्णपणे वेगळी होती. तिथे वयाचा काहीच नाही, प्रश्नच नाही. आपण गेल्या वेळेस बघितलं, बालपणीचं सर्वज्ञता वरितया ते, आहे की नाही. ही सर्वज्ञता शेवटी येते असं विसं काही नाही आहे, ते लहानपणीच असते, बालपणीच असते. सर्वज्ञता म्हणजे मुक्त आहे, ते ज्ञानी आहे, सर्वज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे, अगदी पिकला पोचलेले आहेत ते. आता हे आपल्यासाठी काय सांगतात, थोडा तरी विवेक यावा, थोडा तरी आपण अंतर्मुख व्हावं, थोडं तरी आत बघावं. भगवान अंतर्यामी नाही, आत आहे, त्याच्याकडे आपण पाठच फिरवली आहे. त्याचं नाव घेणं तर दूरची गोष्ट झाली, त्या देवाकडे पाठच फिरवली आहे. त्यातले काही लोक असतात ते थोडं म्हणतात की नाही आम्ही शेवटी नाव घेऊ देवाचं. आता ते बरोबर नाही आहे, पण म्हणतात तरी कमीत कमी असे काही लोक असतात, आम्ही शेवटी घेऊ. हो, आता हे मजा करण्याचं वय आहे. लहान मुलं म्हणतात, तरुण म्हणतात ना, आता तर आम्ही मजा करणार. आता पूर्ण चूक आहे, 100% चूक आहे. पण आता त्यांना सांगायला, मोठ्यानं सांगता येतं ना, त्या तरुणांना काय सांगणार? तर म्हणजे आम्हाला मजा करायची आहे. म्हणजे वृत्ती बघावा किती प्रचंड आहे बघा आपलं. म्हणून त्याला म्हटलं आहे मम माया दुरत्या. तुमची वृत्ती केवढी फिरून टाकली आहे ना, आपल्याला काहीच कळत नाही आहे. आपल्याला संपूर्णपणे मूर्ख बनवलं आहे, आणि आपल्याला मूर्ख बनवलं हेच कळत नाही आहे की नाही. इथे सगळी उदाहरणं दिली आहे ना, याच्यामध्ये आहे. आपल्याला संपूर्ण जन्मभर मूर्ख, त्यालाच म्हटलं आहे मम माया दुरत्या दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या. याच्यातून सुटका नाही आहे. मामे वै प्रपद्यन्ते माया मेता एताम तरंती. कोणीच तरत नाही याच्यातून. फक्त जो देवाच्या भजनी लागतो, देवाचं नाव घेतो, तोच फक्त तरुण जातो. माझं भजन करतो, मला शरण येतो, तोच फक्त तरुण जातो. गीता म्हणते मा एता मायाम ते तरंती. या मायाला तोच तरुण जातो. माया म्हणजे काय आहे? हा भ्रम जो आहे, मोही ते मोह जो आहे, कळतच नाही की हे जीवन जे आहे इथे जटिल आहे. हे जीवन आहे आपल्याला सुखी होण्यासाठी नाही आहे. तथाकथित सुख नाही, याला सुखच म्हणत नाही, आहे की नाही. रसो वैसे गेल्या वेळी आपण बघितलं, देव हा रसमय आहे. जशी जिलेबी असते, जिलेबी पूर्णपणे रसमय असते. बुंदीचा लाडू सगळं रसमय असतो, गुलाबजाम रसमय असतो, त्यात रसाचंच प्राधान्य असतं. आणि तसंच जगामध्ये आनंदच आनंद आहे. म्हणून सच्चित सुख स्वरूप म्हणतात, सच्चिदानंद स्वरूप म्हणतात. जिथे काही अस्तित्व आहे ते सगळं आनंदाचं अस्तित्व आहे. 100% आनंद सोडून दुसरं काहीच नाही आहे, सुखमय. पण तो आनंद आपल्याला नको आहे. आपल्याला त्याचा भ्रमाचा आनंद हवा आहे.
भ्रामक आनंद हवा आहे. हे गीताही सांगते आणि वचनावर त्या दृष्टीने फार सुंदर आहे की नाही, फार सुंदर आहे. त्याच्यामुळे थोडासा विवेक. सामान्य माणसांकडनं खूप जास्त अपेक्षा करता येत नाही. आपल्याला काय अपेक्षा करणार, आपल्या जीवनाची दिशाच तशी नाही आहे. त्यामुळे आता काय होणार विशेष, तरी पण बरंच काय होऊ शकतं. म्हणून गीता म्हणते बरंच काय होऊ शकतं. ते पिचाती तरंते व मृत्युम श्रुतिपरायणा. ते सुद्धा तरुणच जातात कशाला, मृत्यूला. ते सुद्धा ज्ञानी म्हणतात. तुम्ही काय नारद आणि प्रल्हाद वगैरे बनणार नाही, विवेकानंद, रामकृष्ण, शंकराचार्य वगैरे नाही बनणार. परंतु तरंते येव. आपल्याला काय करायचं आहे, कुणाला उपदेश द्यायचा आहे की नाही. आपल्याला स्वतःसाठी काही करता येत नाही, इतरांसाठी काय करता येणार आहे, तो आपला विषय नाही आहे की नाही. पण स्वतः तरुण जाणं, देवाची प्रार्थना, तेच आपल्या हातात आहे. बाकी जास्ती काही करता येत नाही. अध्यापन करणं, दुसऱ्यांना मदत करणं फार कठीण गोष्ट आहे, फार दूरची गोष्ट आहे. ती फार 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 दूरची गोष्ट आहे की नाही. ते आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे. ते फार कमी लोकांच्या आवाक्यातली गोष्ट असते. त्यांचा जन्मच त्यासाठी असतो, इतरांना. त्यांचं दुसरं काहीच करत नाहीत ते की नाही. म्हणून ते मग म्हटलं ज्ञानेश्वर माणसं त्यांनी तेवढं सांगितलं, 20 वर्षांमध्ये केलं आणि ते गेलेत. ते गेलेत. त्यांचं काम कुठं गेलं आहे की नाही. आपलं आताच कोणी विचारत नाही. आजचं काम केलं की उद्या विसरून जातात लोक. आपलं कोणतेही क्रेडिट देत नाही, आपलं काही कौतुक करत नाही. करतात मदत केली तरी, तुम्ही केलं काय आमच्यासाठी असंच म्हणतील लोक. काय केलं तुम्ही. पोरं म्हणतात जवळचे, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, काहीच केलं नाही. म्हणजे कशासाठी करतात देण्यासाठी आहे की नाही. पण आपण करतो, त्यासाठीच आपलं जीवन आपण खपवतो की त्यांना जवळचं मानतो आणि देवाला दूर करतो, हे जगाला जवळ करतो. देवाचं नाव घेण्याची अजूनही वेळ आली नाही. हे फक्त सांकेतिक आहे, सिम्बॉलिक आहे. शब्दशः घेण्याची गरज नाही आहे. आणि घेतलं तरी काही बिघडत नाही, चूक नाही येते आहे की नाही. पण आपल्याला वाटेल की हे असं कसं, मग घेऊ नका. शब्दशः घेतलं तरी काही बिघडत नाही आहे की नाही. बद्ध जीवांचे आणखी एक लक्षण आहे. आता इतके लक्षण सांगितले, भरपूर सांगितले, पण ते आपल्याला कळावं, विवेक जागृत व्हावा. आणखी एक लक्षण आहे म्हणतात. ते काय लक्षण आहे, त्याला जर संसारातून काढून दुसऱ्या एखाद्या चांगल्या जागी ठेवलं तर तो करंटात झुरून झुरून मरेल अगदी. आता तो म्हणले माझ्या चांगली जागा कोणती आणि वाईट जागा कोणती. आपण थोड्या वेळेसाठी म्हणून हे चांगली जागा आहे असं म्हणूया, थोड्या वेळासाठी, जास्त थोड्या वेळासाठी. मंदिर छान जागा आहे की नाही. इथं दररोज पूजा होते, आरती होते, प्रवचन होतं, सगळं काही आध्यात्मिक होतं. म्हणजे कसं, मन आपलं शांत आणि सुखी होण्यासाठी, स्थिर होण्यासाठी, चंचलता त्याची निघून जाण्यासाठी ज्या काही गोष्टी त्या इथे आपल्याला मिळतात. म्हणजे आपण थोड्या वेळासाठी म्हणू ही चांगली जागा आहे, आश्रम आहे, झाड आहे, थोडं मनाला विसावा मिळतो म्हणून ही चांगली जागा आहे. पण त्याच्या विरुद्ध गोष्टी असतात, त्या जागी आपण जातो जिथं मन आपलं आणखी चंचल होतं, आणखी आसक्त होतं, वासना आणखी आपली तीव्रता वाढते. त्यांना म्हटलं करी येत जा मंदिरामध्ये दररोज, बसत जा इथे. मी सांगतो बसत जा, इथे खुर्च्या ठेवल्या आहे, खाली नाही बसता येतं, वर्ष खुर्चीवर बसा. पूर्वीच्याकडे एकही खुर्ची नसायची, आता वाढता वाढता बऱ्याच खुर्ची झाल्या नाही, सगळीकडेच झालं ते. कारण लोकांना खाली बसताच येत नाही. आता काळाप्रमाणे बदलावर ते खुर्च्या असणं ना असणं हा फार वेगळापर्यंत. आणि काही तुमच्या आध्यात्मिकतावर काही कमी होत नाही, तुमचा धर्म काही कमी होत नाही तुम्ही खाली बसले. परंतु काय कसंही करून तुम्ही त्याच्या संपर्कात या आणि त्या संपर्कात या, त्या वातावरणात या. त्याला इथे म्हटलं आहे संसाराचं म्हणून दुसऱ्या एखाद्या चांगल्या जागी ठेवलं. आता चांगली जागी, आता आपण म्हणतो आहे चांगली जागा, पण सगळे थोडी म्हणतील चांगली जागा. ते येतील कसं तरी बघतील आणि निघतील, पुन्हा कधी येणारच नाही. मग त्यांना त्याचं, सगळेच नाही असे, पण पुष्कळ लोक असे असतात की नाही, त्यांना ते मुळीच नको असतो. किती चांगली जागा असू द्या, त्यांना ते नकोच असते की नाही. त्यांना ते आपण म्हणतो की एक संसार की नाही. बेलूर म्हटला खूप लोक येतात, मोठं छान सुंदर ठिकाण आहे, नदी आहे, नंतर मंदिर आहे, बरं छान छान आहे तिथे की नाही. तुम्ही कलकत्त्यातून आत गेले की जसं इथे आत आले की तुम्ही वेगळ्याच जगात येता तसं. तर तिथे जे जुनं गेट आहे मातांच्या मंदिराजवळचं, तिथून मी तो माझ्याबरोबर बरेच सिनियर स्वामी होते, तिथे आरोग्य म्हणून तिथे येत होते. आता मी आपलं असंच पॉझिटिव्ह बोलायचं म्हणून
रविवारचा दिवस होता. सगळीकडे अगदी सगळं मरून गेलं होतं. प्रांगण मठाचं सगळं भरून गेलं होतं. सगळे ते 2-4 हजार लोक असतील कमीत कमी, आहे की नाही. मी आपलं बोललो, काय सुंदर आहे, सगळे रंगीबेरंगी लोक बसले, स्त्रिया पुरुष सगळे मुलं, लोक जगडीकडे. आता मलाच नाही ते महाराज कसे बघतात, माझे काही लक्ष नव्हतं ते. आणि मी आपलं बोलत होतो असं की छान दिसतं वगैरे वगैरे, काय किती लोक आले आहेत बघा. आणि ते महाराज खूप रागात होते आणि ते एकदम भडकले. हे काय बेलून मठ आहे का? त्यांच्या दृष्टीत बेलून म्हणजे लोकांनी यावं कशाला हवं, इथे काय मौज हवा खायला यायचे काय? त्यांच्या दृष्टीने लोकांनी हवा खायला आलं, हा काय याच्यासाठी मठ आहे का? याच्यासाठी आश्रम आहे काय? आणि इथे गेटमध्ये बाया आल्या बऱ्याचशा वयस्क आणि मुलं आले, आहे की नाही. लेकरांना खेळायला की छान जागा आहे म्हटलं. आता लेकरांना खेळण्यासाठी जागा आहे काही, आहे की नाही. त्यांना वाटतं लेकरांना खेळण्यासाठी खूप छान ठिकाण आहे की नाही. अरे लेकरांना खेळायचं घरी खेळवा, बाहेर काय बगीच्यात घेऊन जा, आणखी कुठे सिद्धार्थ गार्डनमध्ये घेऊन जा. तुम्ही स्वतःकडे बघा ना, ते लेकरांकडे आहे. त्याचे या इथे वचनावर त्याचे उल्लेख आहे. आधी लेकरांकडे, अरे लेकरांकडे करायचं त्याचं करा, पण ते आधी स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवून आणा. म्हणजे सगळे उदाहरणं आहे ते. म्हणजे कसं की तुम्हाला काय आवडायला पाहिजे, कशावर अवलंबून राहिलं आहे? तुमच्या वृत्तींवर संस्कार अवलंबून आहे. तुम्ही संस्कार ते निर्माण नाही केले, तुम्हाला घरच आवडेल, घरचेच लोक आवडतात सर्व. म्हणजे दुर्लक्ष नाही करणार तुम्ही, कारण घरचे लोक प्रत्यक्ष असतात. देव कुठं प्रत्यक्ष आहे की नाही. तो आपल्याशी बोलत नाही आहे, परंतु तरी पण आपल्या मनाविरुद्ध असलं तरी ते आवडतं आणि मनासारखं असलं तरी ते आवडत नाही. त्याला म्हणतात मुमुक्षत्व. आणि नाही तर ते बद्धत्वाचं लक्षण आहे की नाही. माझ्या मनासारखं का व्हावं हे मला ठरवावं लागेल ना. माझ्या मनाच्या विरुद्ध म्हणजे मला तेही ठरवावं लागेल, माझ्या मनाच्या विरुद्ध काय आहे आणि माझ्या मनाच्या अनुकूल काय आहे आणि प्रतिकूल काय आहे. मनाला काही आवडू शकतं हे आपलं लक्षात घेतलं पाहिजे. मनाला काही आवडू शकतो. एखाद्याची हत्या करणं ते सुद्धा आवडू शकतं. आणि असं होतंच की जगामध्ये. ते म्हटलं पत्ते खेळणं फारच काय निर्दोष गोष्ट आहे. किंवा आपण म्हणू की काही त्याच्यात काय अडचण काय आहे. कुणी चहा पिला, रस पिला, त्यात काय आहे का त्याच्यामध्ये? फारच असं काही खूप गंभीर गोष्ट नाहीच आहे ती, आहे की नाही. त्यात काय विशेष आहे. परंतु इथं असं म्हटलं आहे की तो करंटा झुरून मला अगदी चांगल्या जागी ठेवलं तर. आणि त्याचं उदाहरण आहे शेणातल्या, जरा जास्ती आहे, शेणातल्या किड्यांना शेणातच भारी आनंद, तिथेच ते चांगले धष्टपुष्ट होतात. त्यांना जर तांदळाच्या पिप्यात ठेवलं तर प्राणच जाईल त्यांचा. हे म्हटल्यानंतर कंसात लिहिलं आहे, सर्वजण निस्तब्ध, एकदम स्मशान शांत, सगळे स्तब्ध झाले, कोणीच बोलत नाही. म्हणजे काय, ते लागलं त्यांना, हे नाही, भेदून गेलं त्यांच्या हृदयामध्ये. त्याला आपण म्हणतो माणसं अंतर्मुख झाले. इतकं कडक्क बोलतं. जिथे कडक्क बोलणं नाही ना, तिथे प्रवचन नाही आहे. रामदासनी फार छान सांगितलं याच्यामध्ये, दासबोधांमध्ये खूप छान आहे की नाही. तुम्हाला लोकांना आवडेल अशा प्रकारे तुम्ही कराल ना, तर त्याला काही अर्थ नाही आहे. लोकांना काही आवडतं, लोकांना धक्के मारले पाहिजे, जागं केलं पाहिजे. जशी आई करते की नाही, 2-4 देते त्याच्या थोबाडीमध्ये, त्याचं पाऊण ओढून घेते. कारण ती काय आहे, कठोर कृपा आहे. कृपा आहे ती, पण थोडी कठोर आहे. कठोर कृपा आमच्या ह्यामध्ये धडा होता. कठोर कृपा आहे, पण ती कठोर असू शकते. ही जे फार कडक भाषा आहे, ही आपल्याला कडक वाटू शकते, पण ती काय आहे, आपल्याला असं जागं करण्यासाठी. कारण आपण जर थोडेसे सुस्त असतो आणि आळशी असतो. आळशी म्हणजे या बाबतीमध्ये, संसाराच्या बाबतीमध्ये फार ॲक्टिव्ह असतो, आहे की नाही. म्हणून म्हटलं आहे दुसऱ्या एखाद्या जागी ठेवलं, चांगल्या जागी ठेवलं. आता ही चांगली जागा म्हणजे काय आहे की नाही, ते आपल्या संस्काराप्रमाणे ठरत असतं. जी एखाद्याला खूप चांगली वाटते ते दुसऱ्याला मुळीच आवडणार नाही. याची एक गोष्ट आहे की दोघं मित्र होते, याच्या बच्चामध्येच आहे. दोघे जात होते, एका ठिकाणी चालला होता. असा जो कार्यक्रम चालू आहे, काहीतरी सत्संग चालू होता. तर तो म्हणाला, अरे चल रे सत्संग चालू आहे, आपण जाऊन बसूया तिथे, आहे की नाही. तर ते दोघांचं काय असेल माहिती, त्यांना वाटलं की चला आज जाऊन बसूया. तर तो दोघं जाऊन बसला, दोघे जाऊन बसले, ऐकायला लागले. पण शेवटी वृत्ती असते आतमध्ये, आहे की नाही. ती वृत्ती आपल्याला, तुम्ही ऐकता आहात पण ऐकता विचार पण करता, लगोलग एकाच वेळी, की नाही.
ऐकणं चालू आहे, कारण ते काय कानात पडत आहे, आवाज येतो आहे कानामध्ये, परंतु आपले कान, शब्द येत नाही कानामध्ये, फक्त आवाज जातो आहे. आणि काही वेळेने आवाज येणं पण बंद होऊन जातो, कारण आपण आपल्या आत गेलेलो असतो, आपल्या विचारात दंग असतो. त्याच्यामुळे बाहेरचे शब्द, बाहेरचा आवाज आपल्या कानात शिरत नाही आहे की नाही. तर तो मुलगा एक जण असतो, तो त्यातला मित्र, तो हळूचकून सुटकतो तिथून. त्या मित्राला सांगत नाही मी इथून सुटकतो आहे म्हणून, तर नकळत तो सुटकून जातो तिथे आणि सुटकतो आणि तो अशा ठिकाणी जातो जिथे मौज मजा असते की नाही. तिथं जातो तो आणि तिथं दंग होऊन जातो. आणि त्याला कळते या मित्राला, की हा कुठे गेला, माझा मित्र माझ्याजवळ बसला होता, तो कुठे गेला, दिसत नाही आहे. मग त्याचे डोकं, ते प्रवचन चालू आहे, कथा चालू आहे, देवाचं सगळं गुणवर्णन चालू आहे, पण हे दोघांचं डोकं मात्र वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे. तिथं डोकं त्या ठिकाणावर नाही आहे, ते त्यांचं स्थान ठीक आहे पण मन ठीक नाही आहे. तो तिथला गेला, हा विचार करतो, अरे मी इथे बसलो आहे आणि महाराज काहीतरी बडबड करतात आहे, बडबड काहीतरी बघतात आहे, आणि तो माझा मित्र तिथे गेला, तो किती मजा करत असेल बघा. त्याला कळलं माझा मित्र कुठे गेला, त्याला माहिती आहे माझा मित्राचं काय आवड आहे म्हणून की नाही. तर तिथे तुम्हाला सांगण्याची गरज नाही कुठे गेला असेल, तुम्ही कल्पना करू शकता. तो तिथे गेला, तो म्हणा हा माझा मित्र किती शहाण आहे, तिथे मज गेला आणि मी मूर्ख, मी इथे बसलो आहे, हा ना काहीतरी बोलतो आहे आणि काहीतरी मी ऐकतो आहे की नाही. तो जो तिथे गेला त्याच्या आवडीच्या ठिकाणी, तो विचार करतो आहे माझा मित्र किती शहाण आहे, तो तिथे देवाचं नाव ऐकतो आहे, प्रवचन ऐकतो आहे आणि अंतर्मुख होतो आहे, विवेक जागृत होत आहे, त्याला काहीतरी भलं होतं आहे त्याचं. आणि मी किती करंट आहे, किती वाईट आहे की मी अशा भलत्या जागेवर बसलो आहे की नाही. मी किती करंट आहे, किती दुर्दैवी आहे, आणि माझा मित्र किती चांगला आहे जाऊन बसलो आहे. ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर काय कॉमेंट, बोध ज्याला म्हणतात. दोघे जेव्हा मेले तेव्हा विष्णू आले, विष्णूचे दूत आले आणि यमाचे दूत आले. आणि यमाचे दूतांनी हा जो ऐकत होता ना, मंदिरात जाऊन काहीतरी सत्संग करत होता, त्याला यमाच्या दूताने घेऊन गेला. आणि जो तिथे वाईट ठिकाणी होता त्याला विष्णू दूताने गेला. अरे हे काय आहे, उलटं झालं की उलटं, काहीतरी चूक झाली. म्हणजे चूक नाही, बरोबर आहे, ते चूक बीक नाही झाली, आमच्याकडनं चूक होत नसते, आम्ही बरोबरच करत असतो. चुका तुम्ही करता, तुमचा कॉम्प्युटर फेल होतो, आमचा कॉम्प्युटर फेल होत नाही. काय तो जरी इथे होता तरी त्याचं मन मात्र कुठेतरी तिकडे गेलं होतं, त्याच्या मित्राच्या जिथे आहे तिथे गेलं होतं. आणि तो मित्र जरी तिथे होता त्याचं मन इकडे होतं. तिथे करंटा जुरून मरेल अगदी. म्हणजे ही गोष्ट फार क्रमशः होणारी आहे. तुमच्या वृत्ती फार क्रमशः बदलतात, संस्कार फार क्रमशः होतात. अनेक जन्म संसिद्धो ततो याति परांगतीम. ही परांगतीम जी आहे, सर्वश्रेष्ठ गती, सर्वश्रेष्ठ स्थान. गीतेमध्ये याचे उल्लेख, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. हे सगळे तुम्हाला शाश्वत स्थान म्हणजे सर्वोच्च गती, सर्वोच्च स्थान. त्याच्या पलीकडे तुमचा उद्धार नाही, उद्धाराची पराकाष्ठा झाली की नाही, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. यल्लब्ध्वा चा परम लाभम मन्यते न अधिकम ततः. गीता म्हणते की ते मिळाल्यानंतर त्याला आणखीच्याविषयी बेटर होऊ शकतं वाटतच नाही. त्याला म्हणते याच्यापुढे काय नाही. देवाची कृपा मला परिपूर्ण मिळाली आहे की नाही, मला देवाची कृपाचा वर्षाव झाला आहे माझ्यावर, त्याच्या मनात काय संदेह राहत नाही, तो निस्संदेह होतो, निर्भय होतो. शास्त्रामध्ये त्याला अभय प्राप्त वय जनक म्हटलं आहे. जनका बृहदारण्यक उपनिषद, तो आता अभय पदाला पोचला आहे. तुला अभय म्हणजे तुला भीतीच नाही आता की नाही. आपण सगळं घाबरलेलो असतो, काय होईल माझं पुढे, मेल्यानंतर काय होईल, जिवंतपणे काय होईल. त्याच्या मनातून भीती चालली गेली आहे, कारण त्याला माहिती आहे काय सगळं कळून गेलं आहे त्याला, आहे की नाही. ती सर्वोच्च अवस्था आहे, त्याच्या पलीकडे काही नाही आहे. तुला आता काही जनका तुला सांगायची गरज नाही, आता सगळं तुला मिळालं आहे असं याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात. बृहदारण्यक उपनिषद शेवटली गोष्ट आहे ती. म्हणून या सगळ्या गोष्टी फार क्रमशः घडत असतात. म्हणून कणाकणाने ज्ञान जमा करायचं आणि थेंबा थेंबाने पाणी गोळा करत असतं. पैसे तुम्हाला एक रुपया जमा करायचं तेव्हा तुमचं खजिना भरतो की नाही, एकदम काही ते होईल असं होत नाही. इथे तर होतच नाही की नाही, कारण आपण आत एक आहोत बाहेर एक आहोत की नाही. आत काहीतरी आतलं तुम्हाला ते अंतर्मुख व्हावं लागेल.
म्हणून अंतर्गुणासाठी इथे बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहे. संसारी लोकांना किती शोक संताप होतो वगैरे वगैरे. आपण गेल्या वेळी थोडं बघितलं, जास्ती मी बघत नाही, तुम्ही वाचून घ्या स्वतः. 131 पान आहे की नाही. किती प्रकारे आपण स्वतःला संसारामध्ये गरज नसताना आपण स्वतःला गुंतवून घेतो, कारण ती गोष्ट आपल्याला आवडते. ती आवड नावड निर्माण केलीच नाही आपण. त्यालाच वैराग्य म्हणतात. विराग, श्रीरामाने विराग म्हटलं, अनुराग आणि विराग. काही गोष्टी तुम्हाला आवडल्या पाहिजे आणि काही गोष्टी आवडल्या नाही पाहिजे की नाही. आणि आवडल्या आणि नावडल्या ह्या आपण ठरवून चालणार नाही की नाही. पुन्हा म्हणतो की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टींचा त्याग करता येणार नाही आपल्याला, कारण ती आपली योग्यता नाही आहे, ते आपल्याला जमणार नाही. पण त्याच्यामध्ये तरतम असू शकतं, ते आपल्याला जमू शकतं. किती किती भाग घ्यायचा आणि किती मागे सरायचं हे आपण ठरवू शकतो की नाही. कारण संपूर्ण वैराग्य, तीव्र वैराची गोष्ट आता येईल, याच्या पुढे येईल आहे. तो शेतकरी म्हणतो की माझ्या शेतात पाणी नाही आहे, माझी शेती सगळी जळून चालली आहे आणि सगळं झालं तर माझा मी उद्ध्वस्त होऊन जाईल. म्हणून तो निश्चय करतो की आज मी नदीचं पाणी माझ्या तळ्याला माझ्या शेतीला जोडणारच, नाही तर माझं भयंकर काय महती विनष्टी असं उपनिषदात म्हटलं आहे. माझा महान विनाश होईल हे त्याला दिसतं. त्याला वैराग्य, त्याला तो विवेक जागृत झाला. अरे मी काय करतो आहे, मी आता जर घाई नाही केली तर महती विनष्टी, मोठा विनाश होणार माझा. म्हणून तो कंबर कुसतो आणि लागतो कामाला, कोदळ घेतो तोडायला लागतो. आता तो आंघोळ विसरतो, जेवण विसरतो, तेल लावणं विसरतो, माळ विसरतो, आपलं चिलीम फुगणं विसरतो, सगळं विसरतो म्हणजे त्याच्या डोक्यातच नाही येते. त्याच्या डोक्यात फक्त एकच आहे की शेतातलं नदीतलं पाणी माझ्या शेतात आणायचं, कालवा खायचा आणि स्वतःला जोडून द्यायचा. दुसरं काही नाही. त्याला म्हणतात दृढनिश्चय की नाही. गीतेत आहे ते की नाही. यथा आत्मा दृढनिश्चय असं म्हटलं आहे. ते प्रचंड प्रयत्न करतो, परिश्रम करतो आणि त्याचा पक्का निश्चय असतो. त्याची बायको येते, मुलगी येते, आधी म्हणते काय करता तुम्ही, चला आधी जेवून घ्या, आणि मग तिला हाकलून देतो. तिच्यावर ओरडतो. बायको येते, तुमचं तर भलतंच काहीतरी आहे म्हणते. तेही येतं, आपण पुढे बघू. तिच्यावर तो गुरगुरतो आणि तिच्या अंगावर तो कुदळ घेऊन धावतो. तुला कळत नाही, सगळेजण तुम्ही अन्न नकत मराल ना नाही. आणि असा पक्का तो निश्चय करतो, कंबर कसून. शेवटी तो जोडूनच देतो आणि मग म्हणतो आता आणा चिलीम फुंकतो, तेल लावतो, आंघोळ करतो, पोटभर जेवतो आणि ढाराढूर झोपतो. कारण काय आता काय त्याला काय त्याचं काळजी मिटली की नाही. पण ध्येय जो बंद करत नाही. तुम्ही फक्त जेवता आणि ढाराढूर झोपता आणि तेल लावता आणि चिलीम फुंकता आणि ते जोडायचं राहूनच गेलं की महती विनष्टी. तुम्ही काय करायला पाहिजे ते विसरले, नाही काय केलं तिथंच गुंतून राहिले. मग हे केव्हा करणार. असं होता काय होतं आपल्याला कळतच नाही की काय झालं आहे. त्या करुणाष्टकामध्ये आहे, फार सुंदर आहे समर्थांचं की नाही. काय पहिला श्लोक आहे अनुदिन अनुतापे, त्याचं दुसराच महत्त्व आहे. अनुदिन अनुतापे तापलो रामराय. सोपी मराठी आहे, त्यामुळे तुम्हाला समजायला काही कठीण नाही आहे. अनुदिन म्हणजे नंतर, प्रत्येक दिनाने. अनुताप, अनु म्हणजे नंतर, पश्चात्ताप, त्याला अनुताप म्हणतात. अनुदिन अनुतापे तापलो रामराय परमदिनदयाळा निरसी मोहमाया अचपळ म्हणजे अतिचपळ मन माझे नावरे आवरिता तुझं विन क्षीण होतो धावरे धावा. आता सुंदर प्रार्थना आहे की नाही. भजनरहित रामा सर्वही जन्म गेला की नाही. त्यांना जाणवतं आहे, म्हणजे जाणवतो तुमच्यासाठी आमच्यासाठी. त्यांचा जन्म कुठे गेला, भजनरहित त्यांचा जन्म कुठे गेला. त्यांना सगळं भजनच केलं जन्मभर त्यांनी की नाही. मंडपातून पळाले ते तुम्हाला सगळं माहिती आहे. ते म्हणतं भजनरहित राम, हे रामा माझा भजनरहित सर्वही जन्म गेला म्हणजे वाया गेला, व्यर्थ गेला या अर्थाने. भजनरहित रामा सर्वही जन्म गेला. तुम्ही केलं काय, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. यांना आपलं मानणं व्यर्थ, युजलेस आहे ते. करू नका असं म्हणत नाही, जरूर करा, कारण त्याची लायकी आपण त्या पातळीमध्ये पोहोचलो नाही, त्यामुळे ते करावंच लागेल तुम्हाला. ते आवश्यक आहे म्हणून नाही आहे, तो रेटा आहे म्हणून आहे, तो मोमेंटम आहे म्हणून आहे की नाही. ते आपण समजतो याच्याशिवाय होणार नाही, तसं नसतं ते. तो मायेचा खेळ असतो, त्यालाच मोह म्हटलं आहे. निरसी मोह माया अचपळ मानवाय. भजनरहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. सुंदर मराठी आहे, सोपी मराठी आहे, त्यामुळे त्याचं मी वर्णन करत नाही आहे. मग आता काय करायचं मी की नाही. मला कळलं आहे काय झालं म्हणून, तेही फार मोठी गोष्ट आहे, ती फार मोठी झेप आहे
की नाही, की कळणं की आपल्याला जे करायला पाहिजे ते राहून गेलं आहे, उगाच आपण काहीतरी काड्या करत बसलेलो आहे की नाही. आता काय करायचं, माझ्या हातात काहीच नाही आहे, काहीतरी आहे, त्याला म्हणतं ते प्रार्थना आहे. तुमच्या हातात प्रार्थना आहे. देवाची कृपा, देवा माझ्यावर कृपा करण, अशी प्रार्थना की नाही. हे रघुपती मती माझी, मती म्हणजे बुद्धी, विवेक बुद्धी, माझी विवेक बुद्धी, रघुपती मती माझी काय करा, आपुलीशी करावी. काय अद्भुत आहे ते, आहे की नाही. संतांनीच त्यांना जमतं ते, त्यांचे कोणत्या मनोपातळीवर असतात त्याची आपल्याला कल्पना करता येणार नाही की नाही. मती माझी आपुलीशी करावी. हे रघुवीरा रामा, तू माझी मती माझ्याकडे राही ना. हा सगळा गोंधळ झाला आहे. ती मला नीट वापरता येत नाही आहे, ती इकडे तिकडे भटकते, मला कुठेही घेऊन जाते ती, फक्त तुझ्याकडे नेत नाही. माझे उपाय काय आहे, तुझ्याकडेच ठेवते बाबा. मी तूच त्याला जे काय दिशा द्यायशील मग. काय सुंदर कल्पना आहे बघा. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ तेजुनी भावे कास तुझी धरावी. मग ते शक्य होईल आहे. तुझ्याकडे जर माझं मन राहिलं आहे, मन मना भव मत भक्तो, हे माझं मन नाही आहे. गीतामध्ये म्हणतं 11वा अध्याय की नाही, 9वा अध्याय पहिला श्लोक, तो 18व्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये पण आहे 9व्यामध्ये, 11 आणि 18 तिन्हीमध्ये आहे. मन मना भव मत भक्तो मद्याजी माम नमस्कुरू. रघुपती मती माझी आपुलीशी करा, तुझ्याकडे ठेवते. माझ्याकडे राहिले तर आपण म्हणतो ना, हे पैसे माझ्याकडे आले तर खर्च होऊन जातील, मग आपण काय करतो, तिथून बँकेत ठेवून देतो. तिथे आपलेच पैसे आहेत ते, आहे की नाही. पण तिथे आहे ना, मग आपल्या हातात नाही आहे, आपल्या हातात आले खर्च होऊन जाईल आहे. मग तिथे राहिले तर कमीत कमी त्याला काहीतरी आळा बसेल. या अर्थाने आपुलीशी करावी, तुझ्याकडेच ठेवणं आहे. मला इतक्या जन्मामध्ये अनुभव आणि कळलं आहे की माझ्याकडे राहिलं की ते भरकटतं मन. अतिचपळ मन माझे, त्याला अचपळ, अतिचपळ आहे मन. नावरे आवरिता, ते माझ्या हातात नाही आहे, मला काहीच करता येत नाही. मी किती प्रयत्न केला तर ते मन सुटकून जातं. ते ज्याला पाहिजे ते, जे आवडतं तेच करतं, त्याला जे आवडतं ते तेच करतं, त्याला जे आवडायला पाहिजे ते करत नाही. आणि मी थकलो, हे करून करून मी थकलो. मला कळलं की असं होत नाही आहे की नाही. म्हणून किती सुंदर प्रार्थना, त्याला म्हणून करुणाष्टक म्हटलं आहे, सुंदर शब्द आहे. म्हणून काय कर देवा, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, ते तुझ्याकडेच राहू दे की नाही. सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. म्हणजे काय होईल आहे, तू त्या मनाला असं कर की ते तू सगळ्यातून काढून टाक आणि फक्त तुझी कास धरेल असं तुझं माझं मन करून दे. कारण मला नाही जमून राहिलं ते, माझं मन माझं ऐकत नाही आहे, त्याला ते पाहिजे तेच करतं आहे आणि ते त्याच्या दृष्टीने हिताचं नाही आहे, एवढं मला कळतं आहे. म्हणून मी तिथं उपाय शोधून काढला की तुझ्याकडे शोधून दे ना. मग तूच त्याला सांग ना, म्हणजे माझा व्यापच संपला, माझा त्रासच संपला. कारण मला जे जमत नाही तुझ्या दृष्टीने फारच सोपी गोष्ट आहे की नाही. तुला जमायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण ते मनही तुझं आहे. फक्त त्याला मनाला मी माझं म्हणतो, त्याला प्रार्थना म्हणता. ती प्रार्थना आहे, करुणाष्टक म्हणजे प्रार्थना आहे. हे जे श्लोक आहेत ना, 40 श्लोक आहेत किंवा जे काव्य आहे, ती प्रार्थना आहे, सुंदर प्रार्थना आहे ती की नाही. की हे देवा तूच सांभाळ मला स्वतःला सांभाळता येत नाही की नाही. मी फेल झालो आहे, उत्तीर्ण नाही आहे, म्हणजे मी अनुत्तीर्ण, किती प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा फेल होतो आहे. पण हा प्रयत्न मोठा प्रयत्न आहे, अहंकाराचा त्याग आहे याच्यामध्ये, आहे की नाही. त्याला मनोनाश म्हणतात, शास्त्रामध्ये त्याला मनोनाश म्हटलं आहे की नाही. वासनाक्षय, मनोनाश आणि तिसरं म्हणजे तत्त्वज्ञान. या 3 गोष्टीवर आपल्याला विचार करा की त्यामध्ये आहे ते. यशा त्याला ब्राह्मी स्थिती म्हटलं आहे की नाही. विहाय कामान सर्वान प्रमाण शरती निस्पृह निर्ममो निरहंकार स शांतीमधी गच्छती. शांती म्हणजे मोक्ष, आहे की नाही. मोक्षाख्याम परमं, शांतीचं नाव मोक्ष आहे, मुक्ती. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, ही ब्राह्मी स्थिती अर्जुना. नैनाम प्राप्य विमुक्ती, हे प्रांतल्यानंतर माणसाचा मोह निघून जातो. विमुह्यती न, तो पूर्ण, आता सगळे आपण मोहात डुबलेले आहोत, आहे की. तो आपल्या देवाच्या आनंदात डुबायला पाहिजेत, मोहात डुबलेलो आहोत. ते म्हणतात एषा स्थिती प्राप्त ऐनाम स्थित्वास्यामंतकालेपी. ही आपल्यासाठी सवलत आहे. आपल्याला, आपण अतिशय साधारण आहोत, लौकिक आहोत, कॉमन आहोत. म्हणून म्हटलं स्थित्वास्यामंत. अरे तुम्हाला नाही जमलं तरी शेवटी तरी जमेल ना. असं करता करता देवाची कृपा होईल. आणि प्रयत्न केला नाही जमणार, जाऊ दे, याला पास करून टाका. शिक्षकाने बघितलं आहे, वर्षभर प्रयत्न करतो आहे, सिन्सिअर आहे, ऑनेस्ट आहे, प्रयत्न करतो आहे, पण याच्या अक्कलच नाही याला.
याची बुद्धिमत्ताच कमी आहे. पण शिक्षकाला माहिती आहे की याला बुद्धिमत्ता कमी असली तरी हा मेहनती आहे, प्रयत्न करतो आहे आणि खूप खूप काहीतरी तो प्रामाणिक आहे, ऑनेस्ट आहे, सिन्सिअर आहे आणि म्हणून तो काहीतरी करतो आहे. मग शिक्षकाला दया येते, त्यालाच करुणा म्हणतात, त्यालाही म्हणते, त्याला ग्रेस म्हणतात, ग्रेस मार्क देतात, कृपांक म्हणतात. अच्छा, आणि मेहनत केली आहे माहिती आहे, पण याला हेच कमी आहे, बुद्धिमत्ताच कमी आहे, IQच कमी आहे, कशाला अटकवून ठेवा, जाऊ दे 5 मार्क देऊन टाका आणि पास करून टाका, कशाला अटकून ठेवा यामध्ये. स्थित्वास्यामंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छते. एवढं जरी तुम्ही केलं थोडंसं आहे की नाही, तरी पण म्हणतात तुम्ही पुढच्या वर्गात गेले की नाही. आता इथे पुढचा वर्ग म्हणजे देवाच्या पायी तुम्ही स्थिरावले, देवाचं तुम्हाला देवाची प्राप्ती झाली, त्यालाच मोक्ष म्हटलं आहे, ब्रह्मनिर्वाण म्हटलं आहे, ब्राह्मस्थिती म्हटलं आहे. शब्द एकच आहे, खूप प्रकारे उपयोग केला तर त्या संदर्भामध्ये ते शब्द उपयोगात आणले जातात. ते सगळे टेक्निकल वर्ड्स आहेत की नाही, त्यांनी काही विशेष फरक पडत नाही. म्हणून स्वामी म्हटलं आहे आत्मा म्हणजे मुक्ती, मुक्ती म्हणजे आत्मा, हे दोनमध्ये काही फरक नाही आहे, ज्ञानयोगामध्ये आहे. तुम्ही ज्याला आत्मज्ञान म्हणतात त्यालाच मुक्ती म्हणतात, मुक्ती म्हणतात त्याला आत्मज्ञान म्हणते. काय फरक पडतो आहे? गीतेमध्ये त्याचं फरक दाखवलंच नाही. खूपदा हे क्रियापदं खूप वापरले आहेत ना गीतेमध्ये, त्याचा अर्थ नाही वापरले आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारे वापरले आहे, पण ते सगळ्यांचा अर्थ एकच होतो आहे की नाही. तर हे जे आहे हे सगळं कसं विवेकासाठी, विवेक आणि वैराग्य, विवेकातून माणूस शहाणा होतो आणि तो फार लवकर येत नाही. सामान्य माणसामध्ये फार वेळ लागतो यायला. हळूहळू करता 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 फरक पडत जातो आणि आपण हळूहळू त्या मुक्तीकडे, एक दिवशी मुक्ती आपल्याला आपली योग्यता नसताना आपल्या हातात पडते. योग्यता असते म्हणून नाही, पात्र आहोत म्हणून नाही की नाही, पण नसून निघते. कारण काय आपले प्रयत्न बघतात, आपल्याला व्याकुळता, म्हणून त्याला त्यामुळे व्याकुळता होऊन भजन करा. म्हणजे व्याकुळता म्हणजे ही त्याला कळते, याला काही नाही आहे, योग्यता नाही, पण व्याकुळ आहे ना, देऊन टाका, मुक्त करून टाका की नाही. म्हणून इथे जो गीतेतला पहिला श्लोक दिला आहे, अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. तुमच्याकडनं काही होणार नाही ना, पण तू माझं भजन तर करू शकतो, देवळात तर जाऊ शकतो, प्रणाम तर करू शकतो, की तेही जमत नाही, तीर्थ घेऊ शकतो, प्रसाद घेऊ शकतो, होतं की हे पण काही कमी नाही आहे. भजस्व माम, ही देवाची सेवा आहे, माझी सेवा तर काहीतरी कर ना बाबा. तू पेपर पूर्ण कोराच दिला तर मी मार्क कशावर देऊ तुला? काहीतरी दे ना, काहीतरी लिहि ना, 2-4 पानं, मला काहीतरी मार्क द्यायला काहीतरी पाहिजे ना, काहीतरी लिहिलं म्हणून मार्क दिलं आहे. तू काहीच लिहिलं नाही तर मार्क कशाचे देणार? अरे मग काहीतरी लिही, 2-4 काहीतरी लिही, बाकीचं काम बघ, तुला पास करायचं काम माझं आहे, पण तू काहीतरी लिही, काहीतरी लिही. नुसतं पान खरड तर कोण टाक आहे की नाही. आणि ते बोर्डाची परीक्षा होती, पेपर फुटला आणि मग माझी काही त्यावेळी तयारी झाली नव्हती, मराठीचा पेपर होता आणि म्हटलं काहीच वाचलंच नाही, कोर्स काय तेच माहीत नाही. भलते आम्ही काय म्हणतात ज्याला, जाऊ द्या शब्द कशाला वापरायचे. तर ते झालं, ते परीक्षा जमली. आता मराठीचा पेपर पुन्हा फुटला म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा आला, तीच परत परिस्थिती. पेपर मुलाने फक्त आता 5-10 मिनिट राहिले. आता म्हटलं अरे फक्त निबंध लिहायचा राहिला, आता काय करायचं म्हटलं. ते मग मी डोळ्यातून नुसतं खरडत गेलो, बस काय लिहितं आहे तेच माहीत. ते 1 पान 2 पान म्हटलं 5 मिनिटात काय लिहिणार, बरोबर बोलले गेलो. आणि त्यामुळे म्हटलं त्याच्यामुळे नुसतं खरडत गेलो. पण त्या मराठीमध्ये मला डिस्टिंक्शन मिळालं त्या काळामध्ये. आता कोणी डिस्टिंक्शन मिळत नाही मराठीमध्ये, कोण मराठी सगळ्या मिळतं, मराठीत कधी डिस्टिंक्शन, भाषेमध्ये डिस्टिंक्शन मिळत नसतं. पण मी म्हणजे नुसतं खरडलं ना, नुसतंच खरडलं. मी काय लिहिलं हे मलाही माहीत नाही आणि त्या शिक्षकाला काही संबंध नसेल मी काय लिहिलं ते आहे की नाही. पण काहीतरी लिहिले 5 मध्ये, काहीतरी मार्क, तेवढेच मार्क कमी पडले असते मला, माझं डिस्टिंक्शन गेलं असतं आहे की नाही. म्हणून काहीतरी करा, म्हणजे अर्थात मी यानी म्हणत नाही आहे की असं करा म्हणून, त्याचा तुम्ही विरुद्ध चुकीचा अर्थ घेऊ नका. परंतु या अर्थाने की लोक दयावंत असतात, देव दयावंत आहे, करुणावान आहे की नाही. त्याला माहीत आहे तुम्ही कशा प्रकारचे आहात म्हणून, तुम्हाला काय जमत नाही, काय जमतं माहीत आहे. तो करुणा सागरा दया सिंधू आहे. तुमच्या सगळ्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करतो तो, कारण तुम्ही त्याचे होता म्हणून. आपल्या माणसाचे सगळे सगळे अपराध माफ करतो. गीतेच्या 11व्या अध्यायात आहे, त्याच्यामध्ये अर्जुन म्हणतो मला तू जशी पती पत्नीला माफ करतो, मित्राला माफ करतो, तसं तू मला माफ कर, असं ते आहे. ते
तसं देव आपल्याला माफ करतो. आपल्या दुर्गुणांकडे लक्ष देत नाही, आपल्या कशाकडे लक्ष देत नाही. तो फक्त म्हणतात याने काहीतरी केलं ना, माझी भक्ती केली ना, कशी करुणा केली ना, मुक्त करायला. पुढच्या प्रवचनात बघूया आपण. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमै तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.